नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण इयत्ता 5वीचं 13वं प्रकरण त्रिमितीय वस्तू व घडणी याचा अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर मुलांनो, आता अभ्यासानंतर आपण सराव घेऊया मुलांनो. तर सरावामध्ये बघा मुलांनो, आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे सोडवायची आहेत. तर बघा, इथे योग्य उत्तर योग्य जागी आपल्याला ठेवायचे आहेत. बघा, इथे ड्रॅग अँड ड्रॉप आपल्याला हे उत्तर उचलून इथे ठेवायचे आहेत. तर हे बघा, वस्तूचे चित्र आपल्याला दिलेले आहेत आणि वरून बघितली तर ती वस्तू कशी दिसेल आणि बाजूने बघितली तर ती वस्तू कशी दिसेल हे आपल्याला इथे शोधायचं आहे. बघा, वस्तू ही आहे. ह्या वस्तूचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि बघा, वरतून समजा बघितल्यावर ती वस्तू कशी दिसणार आहे मुलांनो आणि बाजूने ती कशी दिसणार. तर बघा, बाजूने समजा आपण बघितलं तर ती वस्तू नक्कीच अशी दिसणार आहे आणि वरून आपण बघितलं तर ती वस्तू वरचा हाच भाग दिसणार आहे, म्हणजे अशा प्रकारे दिसणार आहे. म्हणजेच मुलांनो, आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. इथे सुद्धा आपल्याला ह्या चित्राला बघायचं आहे आणि चित्र सांगा वरून कसं दिसेल, बाजूने कसं दिसेल आणि समोरून कसं दिसणार आहे. तर बघा, चित्राचं व्यवस्थित निरीक्षण करा मुलांनो आणि सांगा. बघा, याला वरून बघितल्यावर कसं दिसणार आहे मुलांनो आणि समोरून बघितल्यावर बघा, हे चित्र समोरून बघितल्यावर असं दिसणार आहे आणि बरोबर आहे आपलं उत्तर. आता आपल्याला बघायचं आहे वरून हे कसं दिसणार आहे आणि बाजूने हे कसं दिसणार आहे. तर बघा, बाजूने बघितल्यावर हे उत्तर हे असं दिसणार आहे का? अगदी बरोबर आहे. आणि समोरून आता वरून आपण बघितलं तर हे नक्कीच आपल्याला 4 बॉक्सेस असे दिसणार आहेत, 4 चौरस असे दिसणार आहेत आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. इथे सुद्धा आपल्याला वस्तूचं निरीक्षण करायचं. ही आपल्याला डायग्राम दिलेली आहे, याचं निरीक्षण करून वरतून कशी दिसते, खालून कशी दिसते आणि समोरून कशी दिसते ते बघायचं आहे. तर बघा, ह्या आकृतीकडे वरतून ही आकृती कशी दिसते मुलांनो. बघा, वरून बघितल्यावर नक्कीच ही आकृती अशी दिसत असेल का की अशी दिसेल? कशी दिसेल तुम्ही सांगा. बघा, समजा याला समोरून आपण बघितलं तर समोरून बघितल्यावर ही आकृती अशी दिसणार आहे आणि वरतून बघितल्यावर बघा, वरतून बघितल्यावर ही आकृती अशी दिसणार आहे आणि बाजूने बघितल्यावर नक्कीच हे बॉक्सेस दिसते, म्हणजे ही आकृती अशी दिसणार आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे मुलांनो. आता आपण चौथा प्रश्न बघूया. बघा, चौथ्या प्रश्नामध्ये एक बघा, हे चित्र आपल्याला दिलेलं आहे. इथे सुद्धा बघा, व्यवस्थित निरीक्षण करा आणि सांगा. बघा, वरतून बघितल्यावर कसं दिसणार आहे आणि ह्याच चित्राला समजा आपण बाजूने बघितलं तर कसं दिसणार आहे आणि समोरून बघितले तर हे चित्र कसं दिसणार आहे. तर बघा मुलांनो, समजा याला आपण समोरून बघितलं तर हे चित्र कसं दिसणार आहे मुलांनो. अगदी बरोबर आहे. आता तुम्हाला वरून आणि बाजूने कसं दिसणार आहे हे शोधायचं आहे. तर बघा, आपण वरतून बघितलं तर असं बाजूने असं दिसणार आहे का? वरतून बघितलं तर असं दिसणार आहे मुलांनो आणि बाजूने बघितल्यावर हे चित्र असं दिसणार आहे. म्हणजे आपले तिन्ही उत्तर बरोबर आहे, योग्य डब्यामध्ये ते जाऊन फिट झालेले आहे. आता आपण 5वा प्रश्न बघूया. बघा, ही टपाल पेटी आहे आपल्या समोर. ह्या चित्राला तुम्ही व्यवस्थित बघा आणि सांगा वरून बघितल्यावर कसं दिसणार आहे, समोरून बघितल्यावर आणि बाजूने बघितल्यावर. तर मुलांनो, बघा, हे चित्र कसं दिसेल, वरून बघितल्यावर असं दिसणार आहे. अगदी बरोबर. आता आपल्याला बाजूने आपण बघूया मुलांनो, तर चित्र कसं दिसणार आहे. असं दिसणार आहे का? नाही. हे चित्र आपल्याला जेव्हा समोरून बघितलं तर हे चित्र असं दिसणार आहे आणि बाजूने बघितल्यावर हे चित्र आपल्याला असं दिसणार आहे. नक्कीच तुम्हाला समजत आहे मुलांना हे. आता आपण 6वा प्रश्न सांगा मला. आता कपाट आहे. कपाटाला आता बघा, समोरून बघितल्यावर कसं दिसेल तुम्हाला. व्हेरी गुड. समोरून बघितल्यावर कपाट असं दिसणार आहे आणि हे कपाट वरतून बघितल्यावर हे आपल्याला असं दिसणार आहे. हे सुद्धा बरोबर आहे आपलं. आणि बाजूने कपाट बघितलं तर हे असं दिसणार आहे. आता आपण 7वा प्रश्न बघूया. इथे बघा, घराचं चित्र दिलेलं आहे. आता घराला आपण वरून समजा बघितलं तर 3 पैकी कसं दिसेल मुलांनो.
अगदी बरोबर, असं दिसणार आहे. आणि मग बघा मुलांनो, घराला आपण असं बघितलं केव्हा दिसेल हे, असं बघितलं तर हे समोरून बघितल्यावर आपल्याला घर असं दिसणार आहे. आणि बाजूने जेव्हा बघूया, ह्याच घराला बाजूने बघितले तर हा व्ह्यू दिसणार आहे मुलांनो. म्हणून हे अगदी आपलं बरोबर उत्तर आहे. आता आपला 8वा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो. बघा आता इथे बघा एक नेलपेंटची बॉटल आपल्या समोर दिसत आहे. तर नेलपेंटची बॉटल बघा वरून बघितल्यावर कशी दिसेल, बाजूने बघितल्यावर कशी दिसेल आणि समोरून बघितल्याने कशी दिसणार आहे. बघा बरोबर आहे, वरून बघितल्यावर ही बॉटल अशी दिसणार आहे. आता बघा आपण बाजूने बघताना ती बॉटल कशी दिसणार आहे मुलांनो. बरोबर आहे. आणि समोरून बघितल्यावर ही बॉटल अशी दिसणार आहे. अगदी सोपी प्रश्न होते मुलांनो. फक्त आपल्याला आपण ह्या प्रकरणात जो अभ्यास केलाय त्याच्यावर आधारित ही प्रश्न होती की कोणती वस्तू समोरून आणि बाजूने आणि वरून कोणत्या व्ह्यूने दिसते याच्यावर आधारित हे प्रश्न होते मुलांनो. आणि इथे आपला सराव संपलेला आहे. तर मुलांनो आता सरावानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया. तर बघा इथे पहिला प्रश्न काय आहे मुलांनो, खालील ठोकळ्यांची रचना समोरून कशी दिसते. तर बघा हे जे ठोकळे दिसत आहेत ते याला आपण समजा समोरून बघितले तर कशी रचना दिसणार आहे मुलांनो, बघूया आपण. बघा समोरून बघितल्यावर फक्त हेच चित्र आपल्याला दिसणार आहे. आपल्याला ह्या ठोकळ्यांची जी रचना आहे समोरून अशी दिसणार आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. इथे सुद्धा वेगळं चित्र आहे. इथे सुद्धा खालील ठोकळ्याची रचना वरून कशी दिसेल. तर बघा वरून आपण बघूया तर आपल्याला असं चित्र दिसणार आहे. वरून आपण बघितल्यावर 1 2 3 4 म्हणजे वरतून बघितल्यावर हे चित्र दिसणार आहे. समोरून बघूया तर फक्त 2 दिसेल, साइडनी बघितल्यावर हा व्ह्यू दिसेल. तर बघूया. बघा वरतून बघितल्यावर हे चारही आपल्याला दिसत आहेत. बरोबर. आता तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. इथे बघा घराचं चित्र दिलेलं आहे. तर खालील चित्राची रचना वरून कशी दिसेल. तर बघा वरून बघितल्यावर आपल्याला फक्त हा व्ह्यू दिसणार आहे मुलांनो. हे वगैरे नाही दिसणार आहे. समोरून बघितलं असतं तर हा व्ह्यू दिसला असता मुलांनो. आणि साइडने बघितलं असतं तर हा व्ह्यू दिसला असता. पण वरतून बघायचा आहे तर फक्त हा वाला व्ह्यू आपल्याला ह्या घराचं दिसणार आहे मुलांनो. बघूया आपण. बघा वरतून फक्त एवढंच आपल्याला दिसणार आहे. आता चौथा प्रश्न बघा, जे सरावात प्रश्न विचारले होते तेच प्रश्न आहे तिथे. खालील चित्राची रचना वरून कशी दिसत होती. तर बघा वरून आपण बघितलं मुलांना तर वरून काय होईल, फक्त हे दिसणार आहे. वरून फक्त हे जे वरचं जे आहे तोच भाग दिसणार आहे आपल्याला झाकणाचा. बघूया आपण. बघा झाकणाचं जे ब्लॅक कलरचं आहे वरचं तेवढंच आपल्याला दिसणार आहे. आता आपण 5वा प्रश्न बघूया मुलांनो. खालील चित्राची रचना वरून कशी दिसते. बघा याला आपण वरून बघितलं तर काय दिसेल, फक्त हा वरचा सरफेस आपल्याला दिसणार आहे. बघूया मुलांनो. बघा फक्त वरचा सरफेस आपल्याला इथे वरचाच पृष्ठभाग आपल्याला दिसत आहे. आता शेवटचा हा प्रश्न आहे मुलांनो, 6वा प्रश्न. इथे सुद्धा खालील चित्राची रचना वरून कशी दिसेल. बघा आता हे जे मुलाचं चित्र दिलं आहे तर वरून आपण बघूया तर वरचा हाच भाग आपल्याला दिसणार आहे मुलांनो. समोरून बघितलं असता तर हा फ्रंट व्ह्यू दिसला असता आणि साइडनी बघितलं असता तर इकडचा व्ह्यू आपल्याला दिसला असता. पण प्रश्नात काय विचारलेलं आहे की चित्राची वरून रचना कशी दिसेल. तर बघा वरून रचनेमध्ये फक्त एवढंच भाग दिसणार आहे. आणि इथे ह्या प्रकरणाची प्रश्न उत्तरे सुद्धा संपलेली आहेत. छोटंसं प्रकरण होतं मुलांनो आणि खूप सोपी प्रकरण होतं. मार्क्स स्कोरिंग हा लेसन आहे मुलांनो, प्रकरण आहे. ह्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.